नमस्कार. सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत भरलेली कारली. कारली मी पाण्यामध्ये मीठ घालून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा आणि त्यांना मध्ये चिरून आतला जो बी होता तो सर्व काढून घेतला आहे. कारलं जर वरून हिरवा असेल आणि आतमध्ये जर पिकलेला असेल तरी आपण तो यूज करू शकतो. त्यातला बी आपण काढून फेकून द्यायचा आणि कारलं घ्यायचं. हे मी घेतलं आहे मीठ आणि हळदी पावडर. मिक्स करून घेऊया. मीठ आणि हळद छान मिक्स करून झाली आहे. आपण आता ही सर्व कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. मीठ आणि हळद आपण कारलीमध्ये भरून घेतली की कारल्याचा जो आवरण आहे वरचा तो सुद्धा चविष्ट बनतो आणि त्याच्यामधला जो कडवटपणा आहे तो निघून जातो, म्हणजे कमी होतो त्याचा प्रमाण. ही कारली आपण स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे. कारली आपली भरून झाली आहेत. ही स्टीम चाळण घेतली आहे. त्या चाळणीमध्ये ही कारली आपण ठेवून देऊया आणि गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी ही स्टीम करून घेणार आहोत. कारली छान स्टीम होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत. हे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत. काश्मीरी लाल तिखट हे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. लसणीच्या 3 पाकळ्या, धना आणि बडीशोप हे सफेद तीळ आहेत. हा मसाला बनवताना गूळ किंवा साखर यूज करू शकता. चिंच आणि हा तळलेला कांदा आहे. कोथिंबीर, चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत. हा मी साधा मीठ घेतला आहे. काळा मीठ, भाजलेला खोबरा आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. जास्त बारीक न करता ते अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. लाल तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. हळदी पावडर आणि आमचूर पावडर घेतली आहे. थोडासा जिरा. आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. कारल्यांचा सुद्धा गॅस बंद करून मी ती थंड होण्यासाठी ठेवून दिली आहेत. मसाला बनवून तयार झाला आहे. आपण आता जी थंड झालेली कारली घेऊया आणि त्या कारल्यांमध्ये हा मसाला भरणार आहोत. आपण जो मीठ आणि हळदी भरलेली आहे ती तुम्हाला जर ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मी ही काढणार आहे. कारण की आपण जेव्हा स्टीम करून घेतो तेव्हा ते हळदी पावडर तशीच आतमध्ये राहते, गुळाची गोळा, मग ते जास्त प्रमाण वाटतं, त्याच्यामुळे काढून घेते. किंवा ही कारली जर तुम्हाला स्टीम करायची नसतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ शकता. प्रोसिजर सेम आहे, म्हणजे हळदी आणि मीठ लावायचं आहे त्यांना. फक्त ती तुम्हाला पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहेत 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती. आणि आपण जो हा सारण भरतो आतमध्ये तो सारण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे कारल्यामध्ये, म्हणजे पूर्ण एकदम टंब असं दिसलं पाहिजे. कारली पूर्ण भरून तयार झाली आहेत. आपण आता ही फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल छान गरम झालं आहे. आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरा आणि राई यूज करणार आहोत. तेलामध्ये सोडून घेणार आहोत भरलेली कारली. मी इथे फ्राय करण्यासाठी तेल यूज केलं आहे. त्याऐवजी तुम्ही बटर किंवा घीसुद्धा यूज करू शकता. ही कारली जर लोखंडी तव्यावरती फ्राय करून घेतली तर ती पटकन फ्राय होतात. कारण लोखंड लगेच गरम होतो, म्हणून मी तव्यावरती फ्राय करत आहे. गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं आहे आणि आपण आता ही कारली एक 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. वरती झाकण न ठेवता आपण फ्राय करून घेणार आहोत. आज जो आपण हा मसाला बनवला आहे भरीत बनवण्यासाठी, तो मसाला एकदा घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. फार टेस्टी बनतो तो मसाला. उद्या आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती घेवड्याची रेसिपी असणार आहे. कारण आपले यूट्यूब फॅमिलीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी कॉमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई एकदा घेवड्याची भाजी बनवा. तर उद्याची आपली रेसिपी ती असणार आहे. नक्की बघा. आणि तुम्हाला जर कोणत्या रेसिपी बनवायच्या असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन.
भरीत कारली बनवून छान तयार झाली आहेत. आपण त्यांना सर्व करूया. आणि ही कारली भाकरी किंवा चपातीबरोबर खायलासुद्धा फार छान लागतात किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता, एवढी भारी बनतात. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत उद्याची रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.